नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं इकोविजन या यूट्यूब चॅनलवरती। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती झाडांबद्दल विविध प्रकारची माहिती सांगत असतो, विविध प्रकारच्या झाडांबद्दल माहिती सांगत असतो। या झाडांची उपयोगिता आहे, या झाडांची अभिवृद्धी कशा प्रकारे केली जाते, या सगळ्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती माहिती सांगत असतो। तसंच आज आपण सगळ्यांच्या परिचयाची आणि प्रत्येकाच्या घरात व प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत तुळस या झाडाबद्दल। तुळशीचे पूर्ण जगात जवळपास 18 प्रकार आहेत, परंतु आज आपण त्यातील 11 प्रकार जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया ते 11 प्रकार कोणते आहेत। तर मंडळी, ही आहे कृष्ण तुळस। काळपट रंगाची ही तुळस देवपूजेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते। तिची पाने व येणाऱ्या फांद्या या देखील गडद रंगाच्या असतात, त्यामुळेच तिला कृष्ण तुळस किंवा श्याम तुळस असेही म्हणतात। प्रत्येकाच्या तुळशी वृंदावनात ही तुळस नक्कीच आढळते। ही आहे विष्णू तुळस। हलकी हिरवी आणि सुंदर पाने असलेली ही तुळस वात कफ करण्यासाठी उपयुक्त आहे। या तुळशीचा सर्वात जास्त मान हा कुंभार समाजात केला जातो। जसे आपण कृष्ण तुळस अतिशय पवित्र मानतो, तसेच कुंभार समाज या तुळशीला पवित्र असे मानतात। ही आहे कपूर तुळस। नावाप्रमाणे तिच्या पानांना नैसर्गिक कपुरासारखा सुगंध येत असतो। तिचे पान चुरगळल्यानंतर त्याला कापराचा सुवास येतो, त्यामुळे या तुळशीला कापूर तुळस असे म्हणतात। आता आपण पाहणार आहोत लवंग तुळस। या तुळशीची पाने इतर तुळशींपेक्षा लांब व मोठी असतात। तसेच या तुळशीच्या पानांना चुरगळल्यानंतर लवंगासारखा सुगंध येतो, म्हणून या तुळशीला लवंग तुळस असे म्हणतात। आता आपण पाहतो ही आहे लिंबू तुळस। ही तुळस लिंबूसारखा ताजा सुगंध देते। तसेच या तुळशीच्या पानांना चुरगळल्यानंतर लिंबाचा सुवास येतो, म्हणून या तुळशीला लेमन तुळस असे म्हणतात। ही आहे मिंट तुळस। हिला सब्जा तुळस असेही म्हणतात। या तुळशीच्या पानांना चुरगळल्यानंतर मिंट खाल्ल्यासारखा सुवास येतो किंवा पुदिन्यासारखा सुवास येतो, म्हणून या तुळशीला मिंट तुळस असेही म्हणतात। मंडळी, ही आहे वन तुळस। ही तुळस जंगलामध्ये नैसर्गिकरित्या वाढते व ती झुडपाप्रमाणे दाट वाढते। जंगलात उगत असल्याने तिला वन तुळस असे म्हणतात। ही आहे वैजयंती तुळस। या तुळशीला वैजयंती तुळस किंवा विजयी तुळस असे देखील म्हणतात। या तुळशीची पाने लांब व शेवटी निमुळते असतात। ही आहे ओपल पर्पल तुळस। तिची डार्क जांभळट पाने बागेला रंगतदार करतात। या तुळशीची शेती देखील केली जाते, तसेच या तुळशीचा सुशोभीकरणासाठी देखील उपयोग केला जातो। ही आहे ओपल ग्रीन तुळस। ओपल पर्पल तुळशीप्रमाणेच या तुळशीच्या पानांचा रंग गडद हिरवा रंग असतो। या तुळशीची पाने चहामध्ये वापरली जातात। ही आहे थाई तुळस। ही तुळस दक्षिण पूर्व व आशियाई खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते। या तुळशीच्या पानांना मसाल्यासारखा सुगंध येतो। तर मंडळी, आज आपण तुळशीच्या 11 प्रकारांची माहिती घेतली। यातील कोणकोणते प्रकार आपल्याला माहिती होते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, व तुळशीच्या अन्य कोणत्या प्रकारांबद्दल आपल्याला माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा। व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी कोणत्या झाडांबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।